केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणाविरोधात तसेच सतत वाढणारी महागाई, पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अमरावतीच्या दर्यापूर येथे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीच्या वतीनं शुक्रवारी दिनांक 29 मे 2026 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर त्यांनी खासदार बळवंत वानखडे यांनी स्वतः नागरिकांना मेलोडी वाटून इंधन दरवाढी विरोधात अनोखा पद्धतीनं निषेध केला। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये आपण जर पाहिलं तर पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला वाढलेले आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 8 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेल हे 8 रुपयाने महाग झालेले आहे, तर सीएनजी 6 रुपयाने महाग झालेले आहे। या संपूर्ण महागाईच्या भडक्या विरोधात आज काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले जात आहे। अमरावतीच्या दर्यापूर येथे सुद्धा अमरावती काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी पेट्रोल पंपावर आंदोलन केले जात आहे। आपल्यासोबत खासदार साहेब आहेत। हो, काय सांगाल? पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे, 8 दिवसामध्ये 8 रुपयाने डिझेल आणि पेट्रोल वाढलेलं आहे आणि सीएनजी सुद्धा 6 रुपयाने वाढलेलं आहे। राहुलजी गांधी यांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की निवडणुका 5 राज्याच्या निवडणुका आटोपताबरोबर डिझेल पेट्रोलचे भाव वाढतील, इतर वस्तूचे भाव वाढतील। ते आज खरं ठरलेलं आहे की जे 35 रुपये डिझेल सत्तेवर आल्यानंतर 35 रुपये डिझेल आणि पेट्रोल देऊ म्हणणारे आज त्यांच्याच कार्यकाळात एक 100 रुपयाच्या वर डिझेल आणि पेट्रोल चाललाय। ह्याची जाणीव आम्हाला लोकांना करून द्यायची आहे, म्हणून ही मेलोडी खाऊन त्याची आठवण करून देऊ राहिलो की हे मेलोडी खा आणि आठवा अच्छे दिन, आठवा महागाई कमी करण्याचे आश्वासन, आठवा बेरोजगाराच्या प्रश्नावरचे बेरोजगारांना संधी देऊ। हे सगळं आठवण्यासाठी लोकांना जे 2004 मध्ये सत्तेत बसले होते, त्या 2014 मध्ये सत्तेत बसले, 2014च्या सत्तेत बसल्यानंतर जे त्यांनी आश्वासन दिले ते आश्वासन त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही जनतेला हे मेलोडी खाऊ घालतो। पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की बाहेर देशातील दौरा टाळावा, परंतु त्या आव्हानानंतरच पंतप्रधान 5 देशाच्या दौऱ्यावर गेले। आपल्याला माहित असेल की पंतप्रधानांनी आवाहन केलं, आवाहन केल्यानंतर लगेच विमानात बसले 5 देशाच्या दौऱ्यावर। तर हे फक्त लोकांना सांगण्यासाठी आहे, मन की बात करतात ते, स्वतः काही त्याचं इम्प्लिमेंट करत नाही। त्यांचं राज्य सरकारसुद्धा, त्यांचं मंत्रीसुद्धा, आता आपण पाहिलेलं आहे की हेलिकॉप्टरनं येणं चालू होतं, पण हेलिकॉप्टर रद्द केलं। पण ते जे हेलिपॅड तयार केलं त्या हेलिपॅडच्या पैशाचं काय? 9 लाख रुपयाचं हेलिपॅड तयार केलं होतं। मग हा खर्च आहे। जो आपला ताफा आहे तो ताफा समोर न आणण्यासाठी फक्त तो बाजूने ठेवून द्यायचा, नंतर त्यांचे पोलीस प्रशासन सांगते की हा ताफा मंत्री महोदयाच्या मागे नका लावू, नंतर लावा। हे चालू आहे। नक्कीच जर आपण पाहिलं तर मेलोडी या ठिकाणी वाटून या ठिकाणी काँग्रेसने हे अनोखं आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे आता या अनोख्या आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर, अमरावती।